बघूयात ना आता काय म्हणतेत काय नाही, बघूयात ना आल्याच्या नंतर. परंतु त्यांना एक गोष्टीची खरंच मनातून लाज वाटली पाहिजे की त्याला आपण या मराठा समाजाला किती दिवस येड्यात काढणार आहे. त्यांच्या नोंदी सापडलेला असं आपण देणार, प्रत्येक वेळेस आपण चर्चेलाच जातोय, प्रत्येक वेळेस आपण सकारात्मक चर्चाच करतोय, आपण वेळ मागतोय. जे जे शिष्टमंडळ आले आतापर्यंत 3 वर्षात, जे जे सरकार आलं त्यांना आम्ही प्रत्येकाच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. त्यांना आता त्यांच्या मनाला जेव्हारी लागलं पाहिजे की आपण मराठा समाजाला येड्यात काढून त्यांच्यावर अन्याय करू नये. आपण त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजेत, त्यांचे गॅजेट दिले पाहिजेत. परंतु आता ते जाणून बुजून ते चर्चाच काढतायत. त्याला काय करू शकत नाही. मी सुद्धा आता लाड भाऊ यायलेत, समजा शंभूराजे साहेब यायलेत असे माहिती मिळाली मला, सामंत साहेब यायलेत, आमचे विखे पाटील साहेब पण यायलेत. आता काय करतेत बघूयात, काय होतंय काय नाही, काय म्हणणं आहे त्यांचं लक्षात येईल. पण त्यांनी गैरसमाजातून बाहेर पाडावं की आम्ही वारंवार आंदोलन उभा राहिलं की मराठा समाजाला गोड बोलून शब्द देऊन फसू, JR काढू, प्रमाणपत्र देणार नाहीत, फसू, आम्ही 58 लाख नोंदी शोधू, प्रमाणपत्र देणार नाहीत, ज्याचे दिले त्याला व्हॅलिटी देणार नाहीत, गोड बोलून आम्ही मराठ्यांना फसू. ह्या गैरसमाजातून मात्र त्यांनी आता बाहेर यावं. आता मराठा कायमचा तटस्थ झालेला आहे. कारण त्याच्या लक्षात आलंय आता की हे यांना निवडून आपण दिले आणि हे आपलं पोरांचं पोरींचं वाटोळं करायला लागले. आता यांना सुट्टी नाही. आणि मी जाहीर सांगतो 28 ऑगस्टच्या तुम्हाला काय करता येईल ते करायचं. 29चं आंदोलन थांबत नाही. पाटील, मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील यांचा लढा शासनाच्या विरोधात आहे, आमच्या विरोधात नाही. ते भुजबळ साहेब काय ते साबर आहे. त्याच्या लक्षात आलंय बाबा की बाबा आता हे मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणजे राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आहेत, संविधानाच्या नियमाप्रमाणे आहेत, 1967च्या आरक्षणाच्या नियमाप्रमाणे. त्यामुळे ह्या नोंदी हे द्यावाच लागणार आहेत. उगाच मराठ्यांचं वैरी होण्यात मजा नाही. कारण मताच्या टायमाला लई फजिती होती, मतं घ्यायच्या टायमाला हाल होत आहेत. आणि त्याच्या लक्षात आला सूर ग्रामीण महाराष्ट्रातल्या गरीब ओबीसीचा सुद्धा की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर मराठ्यांना दिलं पाहिजे. गाव खेड्यात आम्हाला गुन्हे गोविंदाने नांदावं लागतं. विनाकारण मराठ्यांचं इकत भांडण आपल्या ओबीसीच्या नेत्यानं घेऊ नये, हे त्यांच्या कानापर्यंत विषय चाललेला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसी हे स्वच्छ मनाचा आहे, तो प्रामाणिक आहे. त्याला वाटतं मराठ्यांनी जर आपल्यातलं 4-2% मागितलं तर मग आपण विरोध करावा. पण त्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांचे गॅजेट आहेत, त्यांच्या सरकारी दस्तावेज आहेत, आपण कसं काय विरोध करायचा आहे. त्यांनी कुठं आपल्या लेकराला केला विरोध. हे ग्रामीण महाराष्ट्रातल्या गोरगरीब ओबीसीला मान्य आहे. ही कुजबूज त्यांच्यापर्यंत आहे. त्यामुळं त्याच्या डोक्यात आलं की मराठ्यांना विरोध करून काही उपयोग नाही, आपलं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होऊन जाईल. मराठे आता निवडून दिले, पुढच्या वेळेस पाडून टाकते पुन्हा. त्यामुळे नादी लागलं नाही. आता ते बावनकुळ्या जाणं आणि ते लफडं जाणं ते कळकळून हसतोय. आता तो मोकळा झाला याच्यातून. आणि हे सत्य की ग्रामीण महाराष्ट्रातल्या ओबीसीला वाटतंय मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांची गॅजेट सापडल्यात, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. इकत भांडण घेऊन उगाच मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नये, ही स्वच्छ भूमिका, साफ नियत ही ग्रामीण महाराष्ट्रातल्या ओबीसीची आहे. आणि हेच खरं आहे, मराठ्यात आणि ओबीसीत कधीही दुराव होणार नाही. ओबीसींना माहिती आहे गरिबांना की राजकारणी नेते जे आहेत आपले ओबीसीचे, हे त्यांना पद मिळावं, पैसे मिळावं, कुटाने व्हावात म्हणून फक्त मरमर करतात. यांना ओबीसीचं काहीही देणं घेणं नाही. हे सत्य प्रवाह धनगरात पण आहे, लमाणी समाजात पण आहे, आदिवासीत पण आहे आणि सगळ्या ओबीसीत मायक्रो ओबीसी सुद्धा आहे. पण ते काय सावध होत नाहीत. त्यांना माहिती उडीतली उड्या हल्ल्याशिवाय आपल्याला पक्षाकडून मिळणार नाही. कारण पक्ष यांचा, राजकीय नेते यांचा वापर करतोय. पण त्यांचं ते लक्षात येत नाही. ते विनाकारण मराठ्याच्या विरोधात भांडण विकत घेत आहेत. आणि याच्यातून हुशार भुजबळ मात्र नक्की झाला.